सोलापुर के कांडलिक नगर में नगरपालिका चुनाव के प्रचार के लिए पालक मंत्री जयकुमार गोरे और भाजपा विधायक देवेंद्र कोठे ने एक सार्वजनिक बैठक की। बैठक के दौरान भाजपा विधायक देवेंद्र कोठे ने मंच सहित राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले को फोन कर बी श्रेणी में फंसी कॉलोनियों को मुक्त कराने की मांग रखी। इस पर मंत्री बावनकुले ने आश्वासन दिया कि नगर निगम चुनाव खत्म होते ही इस मुद्दे को कैबिनेट के सामने रखा जाएगा और सभी बी श्रेणी कॉलोनियों को मुक्त कराने की दिशा में काम किया जाएगा। ये सभा भाजपा के वार्ड नंबर 9 के उम्मीदवारों के प्रचार के लिए आयोजित की गई थी। विधायक कोठे ने कांडलिक नगर, पदम नगर और मार्कंडे नगर सहित अन्य क्षेत्रों में लंबे समय से अटकी कॉलोनियों का मुद्दा उठाया। मंत्री बावनकुले ने कहा कि ये सिर्फ सोलापुर ही नहीं बल्कि अन्य शहरों का भी मामला है और इसका स्थायी समाधान निकाला जाएगा। हाँ सर, देवेंद्र कोठे बोलतोय। हाँ बोला देवेंद्र। हाँ, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मध्ये आजची सभा चालू आहे। पालकमंत्री महोदय, एकता नगर, पद्मानगर आणि कर्णिक नगर अशा 3-4 सोसायट्यांचा साहेब B2चा विषय आहे। सरकारी सोसायटी आहेत, अनेक वर्ष राहत आहेत, 30-35 वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये। तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल सर। कुठला नगर आहे? एकता नगर, कर्णिक नगर सोसायटी आहे, रिटायर्ड लोक आहेत सगळे, जवळपास 1900। 2 नगर आहे का 3 नगर आहे? 2 आहेत सर, इकडचे ह्या प्रभागातले 2 नगर आहेत। एकता नगर आणि कर्णिक नगर। दुसऱ्या प्रभागाचं किती आहे? हा, दुसऱ्या प्रभागाचं काही नगर आहे का? हा, तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत, त्या 13 चाळी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक नगर म्हणून इथे। हा, ज्या माईक मध्ये आहे? हो सर, आहे, माईक चालू आहे, स्पीकर चालू आहे सर। या ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, आपले आमदार देवेंद्र कोठेजी, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, खरं तर माननीय देवेंद्र कोठेजींनी विधिमंडळामध्ये 2-3दा हा विषय मांडला आणि कर्णिक नगर, एकता नगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या B2 मध्ये आहेत त्या B2 मधल्या जमिनी फ्री होल्ड करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने, नागरिकांच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकांच्या नावाने करून देण्याची योजना तयार करीन